सांगली प्रभाग क्रमांक 16मध्ये स्वामी भक्त गजानन हुलवाणी यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ पादुका पालखीच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। स्वामी भक्त गजानन हुलवाणी हे गेली 9 वर्षे भाविकांना प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचे मोफत दर्शनासाठी नेत होते। यंदाच्या वर्षी ज्या भाविकांना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी जाता येत नाही त्यांच्यासाठी यावर्षी सांगलीमध्ये श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे आयोजन करण्यात आले। त्याचबरोबर महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन केल्याची माहिती यावेळी गजानन हुलवाणी यांनी दिली। यावेळी भागातील माजी नगरसेवकासह भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने या वर्षी आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम केलेला आहे। पालखी आपल्या वर्षी गेले 7 वर्ष मुक्कामास असत्या, पण आपण यावेळी महाराजांची एक मिरवणूक डोक्यात घेऊन आपण मिरवणूक पारंपरिक वाद्यप्रमाणे या वर्षी आपण पूर्ण राम मंदिरपासून सुरुवात केलेली आहे। पंचमुखी मारुती रोड, हिराबाग कॉर्नर, गरवारे कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याहून गावभागून डायरेक्ट आकाशवाणीच्या पाठीमाग समर्थ कॉलनी येथे मिरवणुकीचे आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये उद्देश काय आहे, ज्याच्या वयस्कर किंवा ज्याला जायची परिस्थिती होत नाही त्यांच्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचे सर्वांना दर्शन होऊ दे, हे याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि त्याप्रमाणे प्रचंड प्रतिसाद आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मिळत आहे भरपूर। हे असंच गेले आम्ही 19 वर्ष मी प्रकट दिन असतोय, पण हे पालखी मुक्कामी माझ्यापाशी 9 वर्ष झाले पालखी मुक्कामी असत्या। परत गेले नवीन वर्षाचा पहिला गुरुवार गेले 2000 लोक आपण गोरगरीब लोक फ्रीमध्ये घेऊन जातोय। जाणं येणं राहणं पूर्णपणे मोफत आहे। हे येत्याला आता नवीन वर्षाचं हे आपलं 9 वर्ष सुरुवात होत्या। हे स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला झाला आहे कार्यक्रम आज।